यांचा कोणाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई होईल का? अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही. कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले ना, आमच्या काळात जाऊ नाही शकत, सोडून द्या. नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल बरं. माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलणं योग्य नाही आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली आहे, अतिशय प्रोएक्टिव्ह. आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे. कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं, हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत. असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे. रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला बोलू नका. हे बघा, हे फार चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, परंतु रोहितजी, अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही. त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420, 467 गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे. आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे का. बोला रोहित पवार. अध्यक्ष महोदय,